पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर डी.एस. कुलकर्णींच्या गाडीला खंडाळ्यात अपघात, गाडीचा चालक जागीच ठार, डी.एस. कुलकर्णींची प्रकृती आता धोक्याबाहेर. पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाण्याचा कोटा ठरवून द्या, जलसंपदा विभागाच्या माजी ज्येष्ठ अभियंत्याचा राज्य सरकारकडे अहवाल. मुंबईत काल रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात. रात्री मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरासह मुंबईतील पावसाच्या तुरळक सरी पडतायत. पुण्यात वारजे जलशुद्धीकरण केंद्रात वायू गळतीची दुर्घटना. क्लोरीनच्या गॅस गळतीमुळे 2 कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास. वायू गळती आता थांबली. काल रात्री झालेल्या प्रचंड गोंधळानंतर आज पहाटे मध्य रेल्वे पूर्व पदावर सायनजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड तर विक्रोळीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं झाली होती वाहतूक विस्कळीत. विधान परिषद निवडणुकीबाबत आज दिल्लीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि पक्षश्रेष्ठींची बैठक. किती जागा लढवाव्यात याबाबत होणार चर्चा. विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी जवळपास निश्चित. 3 जागा मित्रपक्षाच्या वाट्याला तर 2 जागांसाठी भाजपमध्ये चुरस. शिवसेनेची पोस्टरबाजी सुरूच. घाटकोपरच्या गांधी रोडवर लावलेल्या एका बॅनरवर प्रकाश मेहताना दाखवलाय मांजर, तर दुसरीकडे एक वाघ प्रकाश मेहताना मारतोय पंजा. मुंबईत इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मार्ग झाला मोकळा. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये झाला जमीन हस्तांतरणाबद्दलचा करार. आणि नरेंद्र मोदी सरकारला आज 2 वर्ष पूर्ण अच्छे दिन येत असल्याचा सरकारचा दावा, तर कुठे आहे अच्छे दिन, विरोधकांचा सवाल. पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशमध्ये घेणार सभा.